नमस्कार. महाराष्ट्रात 11वीच्या प्रवेशाची धांदल सुरू झाली आहे, हो ना? ही ऑनलाईन प्रक्रिया खरं सांगायचं तर थोडी गोंधळात टाकणारी वाटू शकते, पण काळजीचं काही कारण नाही. आज आपण यातले सगळे महत्त्वाचे टप्पे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ज्या विद्यार्थ्यांची 10वी झाली आहे आणि आता 11वीला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. 10वी नंतरच्या या टप्प्यावर सगळी माहिती अगदी अचूक असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की पुढे कोणताही गोंधळ होणार नाही. आता ही सगळी माहिती आली कुठून? तर ही थेट शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत सूचनेमधून आलेली आहे. स्क्रीनवर जे दिसतंय ना, ते सरकारी परिपत्रक आहे, त्यामुळे ही माहिती 100% खरी आणि विश्वास ठेवण्यासारखी आहे. पण या सरकारी भाषेचा विद्यार्थी आणि पालकांसाठी नेमका अर्थ काय होतो? यातल्या नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? चला, हेच मुद्दे आता एकदम सोपे करून समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सुरुवात कधी होणार आहे. त्यामुळे आपलं सगळ्यात पहिलं लक्ष त्या तारखेकडे असायला हवं. ही तारीख सगळ्यांनी कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवायची आहे. 10 एप्रिल 2026 याच दिवशी प्रवेश अर्जाचा भाग 1 भरायला सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रियेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, त्यामुळे ही तारीख विसरून चालणार नाही. आणि हो, फक्त तारीखच नाही तर वेळही तितकीच महत्त्वाची आहे. 10 एप्रिलला सकाळी ठीक 10 वाजता हे ऑनलाईन पोर्टल सुरू होईल. त्यामुळे वेळेवर तयार राहणं खूप गरजेचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रवेश अर्जाच्या स्वरूपाचा. म्हणजे हा अर्ज एकाच वेळी पूर्ण भरायचा नाहीये, तो 2 भागांमध्ये विभागलेला आहे. बरं, मग हे 2 भाग नेमके काय आहेत तेच पाहूया. प्रक्रिया खरं तर खूप सोपी ठेवली आहे. सध्या फक्त अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे, ज्यामध्ये सगळी बेसिक माहिती असेल. त्यामुळे अजिबात गोंधळून जायचं नाही. सध्या फक्त एवढंच काम करायचं आहे. मग भाग 2चं काय? तर अर्जाचा जो दुसरा भाग आहे, ज्यात गुण आणि कॉलेजचे पर्याय निवडायचे असतात, तो 10वीच्या बोर्डाचा निकाल लागल्यानंतरच उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे आता आपलं सगळं लक्ष फक्त भाग 1 पूर्ण करण्यावर असायला हवं. समजा अर्ज भरताना किंवा प्रक्रियेबद्दल काही शंका आलीच, तर मदत कुठे मागायची? तर यासाठी शिक्षण संचालनालयानं अधिकृत मदत केंद्र सुद्धा सुरू केली आहेत. ही माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवणं चांगलं राहील. अधिकृत वेबसाईट, सपोर्ट ईमेल आणि हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे. अर्ज भरताना काहीही अडचण आली तर थेट इथे संपर्क साधता येईल. तर मग आतापर्यंत बरीच माहिती मिळाली, पण या माहितीच्या आधारावर आता लगेच कोणती पावलं उचलायची आहेत ते आपण एकदम स्पष्टपणे पाहूया. तर आता काय करायचंय? सगळ्यात आधी mahafanvikadmissions.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यायची. अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्र आणि माहिती सगळी तयार ठेवायची आणि त्यानंतर नोंदणी करून अर्ज भरायचा. आणि हो, ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका, म्हणजे सगळ्यांनाच या प्रक्रियेत मदत होईल. 11वीचा प्रवेश हा आपल्या शैक्षणिक प्रवासातला एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. पण जर योग्य माहिती आणि तयारी असेल ना, तर तो अगदी सहज पार करता येतो. मग या नव्या सुरुवातीसाठी सगळेजण तयार आहेत ना? सर्वांना खूप खूप शुभेच्छा.